ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। गेली 5 वर्षात कुठे दिसले नाहीत। पहाडमध्ये महापूर आला, चिपळूणला महापूर आला, कोरोनाचं संकट आलं, निसर्ग चक्रीवादळ आलं। मंडळी ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत, निर्लज्जपणाने हसतायत, माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल, परंतु साहेब जर तिथं असतो तिथंच कान फोडले असते। रायगड येथे महायुतीचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांची जीभ घसरली। महापूर अतिवृष्टीविषयी प्रश्न विचारले असता अनंत गीते हसत होते। मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यांनी सभेत आक्रमकपणे भाषण करत अनंत गीतेंवर टीकेची झोड उठवली। विकास गोगावले यांच्या या वक्तव्याने खळबळ उडाली असून या वक्तव्याची सध्या रायगड मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे। मंडळी ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत, निर्लज्जपणाने हसतायत, माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असेल, परंतु साहेब जर तिथंच असतो तिथंच कान फोडले असते। परंतु साहेब जर तिथंच असतो तिथंच कान फोडले असते। कारण की माझं महाडचं संकट, माझ्या तळ्यावरती आलेला प्रसंग, माझ्या पोळातवरती आलेला प्रसंग, माझ्या महाड शहरावरती आलेला प्रसंग, ज्या पुराणी थैमान घातला होता, पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय। म्हणून मी शेटला पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते, परंतु मी त्या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असतं। कारण आपल्याला आवडत नाही, लोक मृत्यूशी झुंज देतात, अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आणि ज्या वेळेला सगळ्या गोष्टीचा प्रसंग झाला तर त्यावेळेला हसायला लागले आणि हसायला असे लागले की पायाच्या तळापासून ते डोक्याच्या मस्तकापर्यंत त्याला कोण गुदगुल्या करत होतं का काय। आणि मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करताय, रायगडच्या जनतेची चेष्टा करताय। या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहा तालुका विभाग प्रमुख नितीन वारंगे आक्रमक झाले असून त्यांनी या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला। पुन्हा जर असं वक्तव्य केलं तर गाठ आमच्याशी आहे असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। म्हटलं तर विकास गोगावल्यांची गीते साहेबांच्या विरोधात बोलण्याची लायकीच नाहीये। कारण गीते साहेब हे त्यांच्या वडिलांप्रमाणे आहेत। गेले कित्येक वर्ष गीते साहेबांनी महाडसाठी ज्या गोष्टी केलेल्या आहेत हे त्यांना माहीत पण नसतील। गीते साहेबांनी काय काय केलंय महाडमध्ये। हे पुराचा जो विषय झाला, महाडला जो पुराचा फटका बसला, त्यावेळी गीते साहेब तिथे कंटिन्यू होते आणि सर्व लोकांच्या मदतीसाठी ते धावत होते आणि पूर्ण संघटना, आमची शिवसेना संघटना त्या ठिकाणी उभी होती। आम्ही सुद्धा प्रत्येक गावातना प्रत्येकाने त्या ठिकाणी पुराच्या ह्याच्यासाठी तिथे मदत केलेली आहे। आम्ही सुद्धा 2 दिवस त्या ठिकाणी गेलो होतो। त्यावेळी कोणीही राजकारण केलेलं नाहीये। त्यावेळी त्या पुरातून महाड वासियांना कशी मदत भेटेल, त्यांना कसं संकटातून बाहेर काढता येईल, हाच महत्वाचा मुद्दा होता। आणि ह्या मुद्द्याला धरून हा शिवसेनेने जो कार्य केलेले आहे, त्यावेळी गीते साहेब पूर्णपणे महाड नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे होते त्यावेळी। त्याच्यामुळे यांनी आम्हाला शिकवू नये की गीते साहेबांनी काय केलं आणि तिथं असतो तर आम्ही असं केलं। ह्याच्या पुढे असं कुठलेही वक्तव्य विकास गोगावलेंचं आम्ही खपवून घेणार नाही। त्याला आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ। गीतेंबद्दल बोलण्याची विकास गोगावले यांची उंची पण नाही, त्यांच्यावर कॉमेंट्स पण करायचे नाही असं प्रत्युत्तर आमदार जयंत पाटील यांनी दिलं। याच्यावर बोलण्याची हेच राहिली नाही, गरज नाही। गीते आणि गोगावलेची त्याची उंची पण नाही त्याच्याबरोबर बोलण्याची, त्याच्यावर मला कॉमेंट्स पण करायचे नाही। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।